सेक्शन बी च्या दुसऱ्या म्हणजे 6व्या टॉपिकमध्ये स्ट्रक्चर साधारण असं दिसायला पाहिजे. पहिला मुद्दा आहे प्रस्तावनेचा. याच्यामध्ये तुम्ही एक दोन उदाहरणं अशी द्या की जिथं पर्यावरण पूरक उपाययोजना केल्यामुळे विकासाला हातभार लागला. आता महाराष्ट्रातलेच तुम्ही जर हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी या दोन गावांची उदाहरणं दिली किंवा चिपको मुवमेंटचं सुद्धा उदाहरण दिलं तर तिथं तुम्हाला असं दाखवता येईल की तिथं पर्यावरणाचं संरक्षण केल्यामुळे भविष्यामध्ये तिथल्या जनतेला कसा फायदा झाला. यामध्ये दोन संकल्पना तुम्हाला महत्वाच्या सांगायच्यात उलगडून. एक म्हणजे विकास, तो कसा मेजर केला जातो. काही जणांच्या दृष्टीने आर्थिक प्रगती म्हणजेच विकास आहे, तर काही जणांच्या दृष्टीने मानवी विकासाचा जो निर्देशांक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याला ते समोर ठेवून मानवी विकास किंवा विकास डिफाईन करतात. पर्यावरण संरक्षण म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीनं केलं जातं, म्हणजे त्याचे आयाम कोणते हे सांगणं. त्यानंतर पर्यावरण म्हणजे अडथळा हे नेहमी असं का पाहिलं जातं, म्हणजे पर्यावरण संरक्षण करणं आणि विकास साधणं हे एकामेकाला अपोजिट का मानलं जातं. तर पारंपरिक दृष्टिकोन असं आहे की औद्योगिकीकरण वाढलं की पर्यावरणावर ऱ्हास होतो, खाणकाम वगैरे असे प्रोजेक्ट घेतले तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो. दुसरीकडे जर पर्यावरणाचं संरक्षण करायला गेलं तर असे काही करता येत नाही. विकासाची ही जी ट्रॅडिशनल पारंपरिक जी डेफिनेशन आहे ती परस्यू करता येत नाही. म्हणजे आता लेटेस्ट जर तुम्ही बघितलं असेल झारखंड, छत्तीसगड या भागांमध्ये काही आदिवासी जंगल तोडीला ऍक्टिव्हपणे विरोध करत आहेत. त्याचे बरेचसे व्हिडिओज आता व्हायरल होत आहेत. तर मग ते विकास विरोधी आहेत का असं पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना. का गव्हर्नमेंट पर्यावरण विरोधी आहे की ज्याला ऍट एनी कॉस्ट डेव्हलपमेंट परस्यू करायची आहे. तर अशा पद्धतीचं एक डिबेट जे आहे ते तुम्हाला हायलाइट करायचंय. त्यानंतर मग तुम्हाला असं दाखवायचं की पर्यावरण हा विकासाचा पाया काय, की जे टॉपिक सांगतोय, कारण तुम्हाला टॉपिकला प्रूव्ह करायचंय. मग याची कारणं द्यायची. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं विकासासाठी ज्याला आपण ट्रॅडिशनल सेन्समध्ये डेव्हलपमेंट म्हणतो त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते पर्यावरणातूनच येतं. मग काही असेल, अगदी धान्य असेल फूड प्रोसेसिंगसाठी, फळं भाज्या असतील किंवा खनिज असतील किंवा लाकूड असेल किंवा अगदी काय म्हणूयात आपण त्याला पाणी असेल, हवा असेल, ते कच्चा माल आपल्याला पर्यावरणातून मिळतो. दुसरं, मनुष्याला जगण्यासाठी जे जीवनावश्यक बाबी आहेत, स्वच्छ हवा, पाणी, अन्न, ते पर्यावरणातूनच मिळतं. तिसरं, आपल्याला काही इको सर्व्हिसेस मिळतात, परिसंस्था सेवा, जसं की हवा शुद्ध होणं किंवा पाणी शुद्ध होणं, रिसर्क्युलेट होणं किंवा जमिनीची धूप थांबणं, हे पर्यावरणामुळे ही सेवा भेटते.